माझं बाळ, अरे राजकुमार, माझं बाळ, कुणीतरी माझ्या बाळाला वाचवा, वाचवा कुणीतरी. बाळ, बाळा, बाळा, माझ्याकडे द्यायला, माझ्या बाळा, माझ्या बाळा. माझ्या मते बटाटे सर्वात उत्तम भाजी आहे. आपलं म्हणणं बरोबर आहे जहापना, बटाटे सर्वोत्तम भाजी आहे. होय, अहो बटाट्याचे कित्येक चवदार पदार्थ बनवता येतात. ते दुपारी किंवा रात्री सुद्धा खाता येतात. ही तर खरोखरच एक झकास भाजी आहे. या जगात असा कोणीही नाही ज्याला बटाटे आवडत नाहीत. ही प्रत्येकाला आवडणारी भाजी आहे. ही खाऊन कोणालाही कंटाळा येत नाही. बिरबल, नेहमीप्रमाणे तू गप्प का? तुला आमचं म्हणणं पटत नाही? माफ करा महाराज, पण मलाही वाटतं की बटाटे खरंच खूप स्वादिष्ट लागतात. असं म्हणजे तुलाही पटतंय की बटाटे स्वादिष्ट असतात, पण असं नाही वाटत की बटाटे सर्वात चांगली भाजी आहे का? सरकार, बटाटे जरूर स्वादिष्ट असतात, पण सतत खाऊन कुणालाही त्याचा कंटाळा येणार. तू पुन्हा एकदा आमच्या विरुद्ध जात आहेस. तू नेहमी असं का करतोस? या सगळ्यांना आमचं म्हणणं पटतंय, फक्त तू सोडून. जहापना, आमचं सगळ्यांचं असंच मत आहे की आपण जे काही म्हणताय तेच योग्य आहे. कुणीही बटाटे खाऊन कंटाळू शकत नाही. नेहमीप्रमाणे बिरबल स्वतःला वेगळं असल्याचं सिद्ध करू पाहतोय. हा बिरबल, कधी कधी आम्हाला नवल वाटतं की आपण असं का करता. जहापना, तुमचं म्हणणं खोडून काढण्याबद्दल मी माफी मागतो, पण मला वाटतं परमेश्वराने बनवलेल्या अनंत वस्तूंमध्ये बटाटा एक अतिशय उपयुक्त वस्तू आहे, पण सर्वात श्रेष्ठ नाही. जगात अजूनही खूप सुंदर आणि चांगल्या वस्तू आहेत ज्या देवाने आपल्यासाठी बनवल्या आहेत. देवाने बनवल्यात? तुझं म्हणणं आहे खुद्द परमेश्वरानं जमिनीवर उतरून या वस्तू बनवल्यात? शक्य आहे, पण जर तसं असेल तर तू का सांगत नाहीस की आपल्या कोणत्या भगवानानं कुठली खास गोष्ट बनवले? खरं तर आमच्या हेच लक्षात येत नाही की आपले एवढे सारे भगवान कसे आहेत. मला हे तर सांगणं कठीण आहे की आमच्या कुठल्या देवाने बटाटे बनवलेत, पण आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की आमच्या हिंदू धर्माप्रमाणे सर्व निसर्ग तत्वांना परमेश्वर मानलं जातं, म्हणून परमेश्वर अनंत आहेत. हे आमच्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर नाही, तर आणखी सुद्धा आहे ज्यामुळे आपल्या धार्मिक कथा आम्हाला मूर्खपणाच्या वाटतात. देव स्वतःहून स्वर्गातून खाली का येतो? त्यांनीच बनवलेल्या वस्तूंचा बचाव करण्यासाठी तो दुसऱ्या कोणाला का नाही पाठवत? शेवटी तो परमेश्वर आहे ना. महाराज, आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत, पण आपण मला 1-2 दिवसांची मुदत द्या. मी नक्की आपल्या प्रश्नांची उत्तरं देईन. बिरबल, मला नाही वाटत की या प्रश्नांची योग्य ती उत्तरं तू देऊ शकशील. ज्याप्रमाणे तू मला हे पटवून देऊ शकत नाहीस की बटाटा भाज्यांचा राजा का नाही, पण तू प्रयत्न तर कर. आम्ही तुझ्या उत्तराची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहोत. बिरबल, काय तुला जेवण आवडतंय का? होय सरकार, जेवण खूपच चवदार आहे. शिपाई, स्वयंपाक्याला आत्ता इथं बोलवा. काय झालं महाराज? काही नाही. जहापना, तू जेवायला काय बनवलंयस? या पदार्थांमध्ये काही घोटाळा झालाय का जहापना? तू आम्हाला सांग, काय गडबड आहे? तू आम्हाला सांगत का नाहीस की जेवणात कोणकोणते पदार्थ बनवलेस? जहापना, सुरुवातीसाठी मी मसाला बटाटा बनवलाय. हा पदार्थ म्हणजे दम आलू. हे कुस्करलेले बटाटे लाल आमटी बरोबर. त्याचप्रमाणे तळलेले बटाटा काप आहेत. त्याच्याबरोबर आहे बटाट्याची कोशिंबीर आणि हे आहेत गोड बटाटे जेवणानंतर. आणि जहापना, मी स्वतः सर्व पदार्थ चाखून पाहिलेत. कशातच काही कमतरता नाहीये. कशात काही कमी नाही, पण सर्व पदार्थ बटाट्याचेच का बनवलेत? मांसाहारी पदार्थ का नाही जेवणात?
आम्ही काय फक्त बटाटेच खायचे? जहापना, मला असं सांगण्यात आलं होतं की आपल्याला बटाटा खूप आवडतो, त्यामुळे जेवणातही तो तुम्हाला खूप आवडतो. म्हणूनच मी सगळे बटाट्याचे पदार्थ बनवलेत. मला बटाटा आवडतो, पण याचा अर्थ असा नाही की मी फक्त बटाटेच खातो. हे सगळे बटाट्याचे पदार्थ पाहून मला मोठं नवल वाटतंय. तुला सगळे बटाट्याचे पदार्थ करायला कोणी सांगितलं? मी सांगितलं महाराज. बिरबल, तुझं डोकं फिरलंय काय? तू असं का सांगितलंस? माफ करा महाराज, पण काल तर आपणच बटाट्यांच्या फायद्याची गोष्ट करत होतात. आपण म्हणालात की आपण बटाटे केव्हाही आणि कसल्याही स्वरूपात खाणं पसंत करता म्हणून. ठीक आहे बिरबल, मी समजलो की कोणीही व्यक्ती फक्त बटाटे खाऊन जगू शकत नाही. ठीक आहे, आम्हाला बिरबलाशी वाद घालण्याची चांगली शिक्षा मिळाली. आता आम्हाला जेवणात बटाट्याखेरीज आणखी काहीतरी हवंय. अवश्य जहापना, आत्ता आणतो. बिरबल, जास्त खुश होण्याची गरज नाहीये. अजूनपर्यंत तू तुझ्या परमेश्वराच्या बाबतीत आम्हाला उत्तर दिलेलं नाहीस. महाराज, मला तुमचा प्रश्न लक्षात आहे. 1-2 दिवसात मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देईन. हो, तुला एवढा विश्वास आहे स्वतःवर? पण मला नाही वाटत की तू अगदी यथायोग्य उत्तर देऊन माझं समाधान करू शकशील. वा, इथं किती छान वाटत आहे. खरंच राणी सरकार आणि राजकुमार इथं येऊन किती खुश आहेत. होय महाराज, आपण खरं तेच सांगताय. संध्याकाळी तर इथे खूपच थंड असतं. अहो, पाण्याचा तर दिवसाच बर्फ होऊन जातो. मला तर असं वाटतंय यंदा हिवाळा लवकर येणार. बिरबल, ही दासी काय करत आहे? ती पाण्याच्या इतक्या जवळ का उभी आहे? मूर्ख बाई, माझा मुलगा, अरे वाचवा. माझं बाळ, अरे राजकुमार, माझं बाळ, कुणीतरी माझ्या बाळाला वाचवा, वाचवा कुणीतरी. बाळ, बाळा. बाळा, माझ्याकडे द्यायला. माझ्या बाळा, माझ्या बाळा, माझ्या छकुल्या, माझ्या सोनल्या. हे काय? काय काय अर्थ याचा? जहापना, मी समजावून सांगतो. तो असल्या जीव घेण्या थट्टे तू सामील होतास? माफी असावी सरकार, पण राजकुमार बिलकुल सुरक्षित आहेत. बिरबल, अशी जीव घेणी थट्टा करण्याचं योग्य कारण नाही सांगितलंस तर मी तुला राज्याबाहेर हकलून देईन. सरकार, माझा उद्देश थट्टा करण्याचा नव्हता. तरी सुद्धा आपल्याला आणि राणी साहेबांना ज्या वेदना झाल्या त्याबद्दल मी आपली माफी मागतो. ठीक आहे, जर ती थट्टा नव्हती तर असं करण्याचा तुझा उद्देश काय होता? महाराज, आपण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल तर मी आपल्याला सर्व समजावून सांगेन. तू मला प्रश्न विचारणार? ठीक आहे, पण ही आमच्या सहनशक्तीची परीक्षाच आहे. विचार. महाराज, जेव्हा राजकुमार पाण्यात पडलेला आपण पाहिलात तेव्हा आपले शिपाई, दासी किंवा आमच्यापैकी कोणीही पाण्यात उडी मारून त्याला वाचवेल याची वाट का नाही पाहिलीत? आपण स्वतः एवढे मोठे शहनशाह असून सुद्धा उडी का मारलीत? काय मूर्खासारखं बोलतोयस? कुठलेही आई बाप आपलं मूल संकटात असताना गुपचूप तमाशा पाहणार का? कोणी तिसरा येऊन त्याला वाचवेल म्हणून वाट पाहणार? खरं आहे महाराज, आपण अगदी बरोबर बोललात. कोणीही आईबाप आपल्या बाळाला संकटात बघून कधीही गप्प बसणार नाहीत. आम्ही सर्व त्या परमेश्वराची लेकरं आहोत. आमच्यातील कोणीही कधी संकटात असेल व त्याने परमेश्वराचा धावा केला असेल तर परमेश्वर दुसऱ्या कोणालाही पाठवायऐवजी स्वतःहूनच स्वर्गातून खाली उतरतो. बिरबल, तू माझ्या प्रश्नाचं अतिशय योग्य उत्तर दिलं आहेस आणि त्याकरता तू माझाच माध्यम म्हणून उपयोग केला आहेस. शाबास. पण तुला मला आणि महाराणींना त्रास दिल्याबद्दल शिक्षा जरूर मिळेल. याची शिक्षा म्हणून तुला राजकुमाराची पूर्ण दिवस देखभाल करावी लागेल. ही शिक्षा नाही सरकार,
हे तर बक्षीसच आहे. याबद्दल आपले धन्यवाद.